नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला म्हशीच्या डिलिव्हरी वेळेस कोणकोणत्या प्रकारचे काळजी घेणे महत्त्वाचे आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. मित्रांनो, आपली ही म्हैस आहे आणि ही म्हैस आज सकाळपासून चारा खात नाही, पाणी पित नाही आणि कुचमजलेली आहे. मित्रांनो, 10 महिने 10 दिवस पूर्ण होऊन वरी 2 दिवस झालेले आहेत. तर मित्रांनो, तरी जनावर हे भेट नव्हतं. तर मित्रांनो, आज या ठिकाणी तिचा आपल्याला हळूच थोडी 2 पाय दिसण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर मित्रांनो, हळूहळू हिच्या फुग्यामधून आपण थोडंफार रिकामं केल्यानंतर मुंडकं आणि व्यवस्थित वासरू एकदम नॉर्मल पद्धतीची डिलिव्हरी आपल्याला या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहायला मिळते. कशाप्रकारे मित्रांनो म्हैस सुरुवातीला खाली बसत असते, कळा देते. कळा दिल्यानंतर मित्रांनो थोडंफार जर पाय वासरू येत नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बोटाच्या साहाय्याने चापून आपण पाहू शकतो की वासरू येत आहे किंवा मुंडकं पाठीमागं अडकलेलं आहे असं आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण जर आपण म्हैस जास्त वेळ जर 2-3 तास जर पाय आलेले आहेत आणि मुंडकं येत नसेल तर त्या ठिकाणी आपण हाताच्या बोटाच्या साहाय्याने आपण चापून पाहू शकतो की जनावराचं मुंडकं तर मागं सरलेलं नाही किंवा कंडिशन थोडी वेगळी तर नाही असं आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व कंडिशन पाहिली आणि त्यानंतर आपल्याला मुंडकं आणि दोन्ही पाय सोबत आहेत हे दिसल्यानंतर आपण तिला नॉर्मल पद्धतीची डिलिव्हरी होण्यास टाईम सोडून दिला. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतात कशा पद्धतीने या म्हशीने नॉर्मल पद्धतीची याचा प्रसव या डिलिव्हरी झालेली आहे आणि या ठिकाणी ही वगार झालेली आहे. मित्रांनो, ही 10 लिटरची म्हैस आहे, 10 लिटर दूध देणारी आणि 10 महिने 12 दिवस म्हणजे 2 दिवस जास्त घेतलेल्यामुळं आणि आज सकाळपासून खात चारा पाणी तिने टाळलं होतं. तिच्या पोटामध्ये कळा येत होत्या. वासरूचे येण्याचे संकेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, जेव्हा कधी पण वासरू डिलिव्हरी होणार असेल म्हैस, त्या ठिकाणी तो जनावर त्या डिलिव्हरीच्या वेळेस थोडं कुचमस्त खाण्यापिण्यास थोडं टाळतं आणि अशाच टायमाला आपल्याला समजून घ्यायचं असतं मित्रांनो की यावेळेस आपली म्हैस वेहणार आहे. आणि या प्रकारे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या वेट करून या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा म्हणजे जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळतील. धन्यवाद.